पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचावा या शासनाच्या उद्दिष्टानुसार पानंद रस्ते तयार करण्यासाठी धोरण आखण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे। याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक मंत्रालयात पार पडली। बैठकीत 12 फुटांचा पानंद रस्ता तयार करण्यासंदर्भातील निर्णयावर सविस्तर चर्चा झाली। महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत रस्ते पोहोचवणे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे। यासाठीचा समग्र आराखडा सप्टेंबर अखेर मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे। या निर्णयाच्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीचे आधीच काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। या सूचनांचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट तयार करण्यात येणार आहे। 15 दिवसाच्या आत या अभ्यास गटाकडून अहवाल सादर केला जाईल। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून मध्यमार्ग शोधणे आवश्यक आहे। त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र निधीची तरतूद करून दर्जेदार रस्ते तयार करण्याची गरज अधोरेखित केली। तसेच खाजगी जमिनीतून रस्ते तयार करण्यासाठी नवीन शासन निर्णयात स्पष्ट तरतूद करावी अशी सूचनाही त्यांनी केली। रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी कंत्राटदारांना निधी वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। तर राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जसवाल यांनी शेत पानंद रस्त्याचे काम हे प्राधान्यक्रमात ठेवून तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी केली। स्वतःहून जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना इतर योजनांत लाभ द्यावा, तसेच रस्त्याच्या दर्जासाठी डिफेक्ट लायबिलिटी कालावधी लागू करावा असेही त्यांनी नमूद केले। दरम्यान बैठकीदरम्यान समिती सदस्यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत अनेक सकारात्मक सूचना मांडल्या। जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सादरीकरण करत प्रास्ताविक आराखड्याबाबत माहिती दिली। राज्य शासनाचे हे पाऊल शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार असून शेतीला थेट जोडणारे रस्ते ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।